नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलचा जी आर आज आलेला आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी. त्याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शासन निर्णय असा आहे की 30 सप्टेंबर 2024 रोजी देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे. प्राचीन काळामध्ये पासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे स्थान हे अनन्यसाधारण महत्त्व होतं. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे संबोधण्यात येत होते. तसेच देशी गायींच्या वेगवेगळ्या जाती ह्या वेगवेगळ्या भागामध्ये आढळून येतात. जसे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये देवणी, लाल कंधारी, तसेच पश्चिम महाराष्ट्र जो असेल तिकडे खिल्लार या जातीचा देशी गाय आढळतात. तसेच उत्तर महाराष्ट्र पाहिला तर त्यामध्ये डांगी गाय आढळते. तसेच विदर्भामध्ये गवळाऊ ही गाय आढळते. तसेच या कारणाच्या ह्याच्यामध्ये देशी गायींचं हे महत्त्व जे किंवा त्यांची संख्या जी असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्याची गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने देशी गायींना एक राज्यमाता गोमाता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारामध्ये पौष्टिक द्रव्य अधिक मूल्य आहे. तसेच देशी गायींच्या दुधामध्ये मानवी शरीराचे पोषणाचे महत्त्वाचे घटक असतात, म्हणूनच त्याला दुधाला हे पूर्ण अन्न असं म्हटलं जातं. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धत किंवा पंचगव्याचा वापर किंवा सेंद्रिय शेतीमध्ये तर अत्यंत शेतीमध्ये जसे शेण आणि गोमूत्र हे अत्यंत सेंद्रिय पद्धतीमध्ये उपयुक्त असं मानलं जातं. तसेच ह्याच्यामध्ये या सर्वांचा विचार करून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जे काही गाय असेल त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. देशी गायींना राज्यमाता गोमाता हा दर्जा देण्याचा आज जी आर पास झालेला आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गायींचे संवर्धन करावे. अनेक प्रजाती आपापल्या ह्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या असं चालू देत राहावे. त्यांच्यासाठी एक अस्मितेचा विषय असा आहे की गायींना शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाचा आपुलकी जिव्हाळा निर्माण करणारी हा बाब आहे. देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करून एक शेतकऱ्यासाठी आनंदाचा असा वारसा त्यांच्यासाठी मिळालेला आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.